नमस्कार. जय महाराष्ट्र. बातम्यांद्वारे आपण पाहत आहोत की गेल्या 2 ते 3 महिन्यापासून कबूतर ह्या विषयावरती जो वाद सुरू आहे तो आज देखील संपायचे नाव घेत नाहीये. आणि याच्या मागे मुख्य कारण म्हणजे कबूतर किंवा कबुतरांची उपजीविका हे नाहीये, तर मुख्य कारण आहे जैन समाजाचं कबुतरांच्या नावाखाली सुरू असलेलं शक्ती प्रदर्शन. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने तक्रार केल्यानंतर कोर्टाने कबूतरखाना बंदीचे आदेश दिले, कारण की नागरिकांना श्वसनासंबंधित अनेक आजार ह्या कबूतरखान्यामुळे होत आहेत. परंतु कोर्टाच्या आदेशाला न जुमानता जैन मुनी शस्त्रांची भाषा करतात, शस्त्र घेऊन मोर्चे काढतात. हे फक्त पालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि सत्तेमध्ये असलेला यांचा पाठीराखा एक मंत्री यांच्या पाठिंब्याने हे सर्व सुरू आहे. ज्या वेळेला निलेश नामक जैन मुनीने सुऱ्या चाकू घेऊन दादर कबूतरखाना इथे मोर्चा काढला, तिथली ताडपत्री फाडून कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात तिथे कबुतरांना खायला दिले, एवढं सगळं करून देखील त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल पोलीस प्रशासनाने केलेला नाही. त्यानंतर मराठी एकीकरण समितीने रस्त्यावर उतरून या विरोधात आंदोलन केल्यानंतर या जैन समाजातील काही व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल झाले. एवढी प्रकरणं झाल्यानंतर सुद्धा यांचे जैन मुनी बोलतात की रोज असे अनेक मृत्यू होतात, तर कबुतरांमुळे 1-2 मृत्यू झाले तर काय फरक पडतो. त्यासोबतच यांचे जैन समाजातले काही मुनी आहेत ते बोलतात की कबुतरांच्या विष्ठेमुळे कोणताही आजार झालेले अजूनपर्यंत निष्पन्न झालेले नाही. तर आतापर्यंत अनेक डॉक्टरांनी या संदर्भातील रिपोर्ट सादर केलेले आहेत. त्याच अनुषंगाने कोर्टाने आदेश दिले आणि हे कबूतरखाने बंद केलेले आहेत. पण एवढं होऊन आज पुन्हा एकदा एक निलेश नामक जैन मुनी उपोषणाची भाषा करतोय की उद्यापासून मी आझाद मैदान येथे उपोषणाला बसतोय. हे सर्व कुणाच्या पाठिंब्याने सुरू आहे. तो यासोबतच शासनाला इशारा देखील देतो की विलेपार्ले येथील अनधिकृत जैन मंदिराच्या वेळेला जो मोर्चा काढला होता, त्यासोबतच पुणे येथील जागेच्या व्यवहार प्रकरणी जैन समुदायाने जो एकी दाखवून निर्णय मागे घ्यायला लावले, त्याचप्रमाणे कबूतरखाना विषयात देखील आम्ही एकत्रित येऊन दादर येथील कबूतरखानाच पुन्हा नव्याने सुरू करू. पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन जे जैन समुदायाचे एक मंत्री आहेत यांच्यामुळे त्यांना पाठिंबा म्हणून कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन 4 नवीन कबूतरखाने मुंबईमध्ये सुरू करत आहे. त्या कबूतरखान्यामध्ये नियंत्रित वेळेत कबुतरांना खाद्य घालण्यासाठी परवानगी देत आहेत. एवढं सर्व कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन करत असताना हा जैन मुनी सांगतो की आम्हाला नवीन कबूतरखाने नकोत, आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त दादरचा कबूतरखाना सुरू करण्यासाठी आंदोलन करू, उपोषण करू. हे यांचं सरकारला इशारा देत आहेत. तर आम्हाला त्यांना मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की 1-2 माणसं मेली तर तुम्हाला फरक पडत नसेल, तुम्हाला कबूतर महत्वाचे वाटत असतील, परंतु माणसाचा जीव हा जास्त महत्वाचा आहे. आणि महाराष्ट्रात कुणाचेही अतिक्रमण आणि ही दादागिरी महाराष्ट्र कधीही खपून घेणार नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता आता सध्या पालिकेने जे 4 कबूतरखाने नव्याने सुरू केलेले आहेत, पुढे त्यांची संख्या वाढू देखील शकते. म्हणून आमचा मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे. जर तुम्हाला
कबुतरांना खायला द्यायचे आहे, कबूतरखाने सुरू करायचे आहेत, तर ते मानवी वस्तीपासून दूर अशा ठिकाणी सुरू करावेत. त्याला कोणताही विरोध नसेल. परंतु जर तुम्हाला तुमची एकी दाखवून जर दबावगट निर्माण करायचा असेल, म्हणून तुम्हाला दादर येथील कबूतरखाना सुरू करायचा आहे, तर याला मराठी एकीकरण समितीचा 100% विरोध आहे. आणि जर उद्याच्या उपोषणानंतर निलेश मुनी जे आहेत ते उपोषण करणार आहेत, या उपोषणानंतर जर असा कोणताही प्रकार आढळून आला, कोर्टाच्या आदेशाच्या विरोधात जाऊन जर दादर येथील कबूतरखाना सुरू करण्यात आला, तर मराठी एकीकरण समिती सुद्धा रस्त्यावर पुन्हा एकदा उतरून एक आंदोलन उभं करेल. पण नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा या जैन समाजाला कोणताही अधिकार दिलेला नाही, हे आम्ही त्यांना ठाम इशारा देत आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय मराठी.